कॅप्टन खरात विरोधातील एफआयआर कॉपी आता पुढारी न्यूजवर आहे। तंत्रमंत्रच्या नावाखाली अत्याचार केला असल्याचं पीडित महिलेनं या एफआयआर मध्ये म्हटलंय। प्रेयसी नाही झालीस तर देव कोपेल, तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल अशी भीती दाखवण्यात आली। खरातनं महिलेला नवरा मरेल अशी भीती दाखवून वारंवार अत्याचार केला आणि या संदर्भातली सगळी माहिती एफआयआर मध्ये आहे। आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत जोडले जात आहेत। किरण, दिवसेंदिवस कॅप्टन खरातची प्रत्येक गोष्ट ही धक्कादायक म्हणूनच समोर येते। आता समोर आलेली एफआयआरची कॉपी जी पुढारी न्यूजवर आज प्रेक्षक दर्शक बघतायत ती अत्यंत भयावह आहे। काय काय या पीडितेनं म्हटलं या एफआयआर मध्ये? खरं म्हणजे सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये पीडितेनं जी दिलेली फिर्याद आहे ती फिर्याद आणि त्यामध्ये असलेला जो मजकूर आहे तो अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। 2019 मध्ये पीडितेची आणि कॅप्टन खरातची ओळख झालेली होती। त्या ओळखीचं कारण म्हणजे जी पीडित महिला आहे तिचं त्यावेळेला लग्न जमत नव्हतं। ती कॉलेजला असताना त्यावेळेला या सगळ्या चिंतेत होती आणि या सगळ्या चिंतेच्या वेळेला तिच्या बहिणीचा नवरा म्हणजेच तिचा दाजी तिला घेऊन कॅप्टन खरातकडे आलेला होता आणि त्यानंतर त्यांची ओळख झालेली होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मार्ग काढून देतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे आणि असे वेगवेगळे कारणं सांगून त्यानं या महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर हळूहळू त्या महिलेशी जवळीक वाढवली। यामध्ये त्या महिलेला अनेकदा खारट पाणी असेल, कडू पाणी असेल असं देऊन, पेढा देऊन तिला गुंगी येईल अशा स्वरूपाचं त्यानं कृत्य अनेकदा केलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या महिलेवर अत्याचार देखील केले। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला या जी युवती असताना तिचा पहिल्यांदा साखरपुडा झाला आणि त्या साखरपुडा झाल्यानंतर काही काळातच ते लग्न मोडलं। अशा वेळेला कॅप्टन खरातनं तिला धीर देण्याचा प्रयत्न केला। याच वेळेला पुष्कराजचं पेंडन तिला देत या सगळ्यातून मार्ग काढण्याचं देखील सांगितलं। मात्र याच वेळेला तरुणीनं हे सगळं का घडलं असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला तिने जे कारण सांगितलं ते म्हणजे कॉलेजला जात असताना ते जे पेंडंट होतं ते ती गळ्यामध्ये घालत नव्हती आणि त्यामुळे हे सगळं घडलं अशा स्वरूपाचं देखील त्यामध्ये म्हटलंय। दुसरी एक बाब म्हणजे या नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा या युवतीचा पीडितेचा साखरपुडा झाला, लग्न झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवऱ्याला घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी ये असं सांगितलं आणि वारंवार या सगळ्या दरम्यान तांत्रिक विधी किंवा वेगवेगळ्या पूजा करण्यासाठीचं तिला बोलवण्यात आलं। सिन्नरमध्ये असलेलं जे मिरगाव आहे, ज्या ठिकाणी ईशान्येश्वराचं मंदिर आहे, त्याच ठिकाणी अनेक पूजा घालण्यात आल्या आणि त्याच दरम्यान वेळोवेळी या सगळ्या दरम्यान कॅप्टन खरातनं या युवतीवर, या पीडितेवर, या महिलेवर अत्याचार केल्याचं त्यामध्ये नमूद आहे। त्या पद्धतीचा आरोप देखील आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकदा नवऱ्याला घेऊन ज्या वेळेला पीडित जी महिला होती ती कॅप्टन खरातच्या कॅबिनमध्ये येत होती आणि त्याच वेळेला नवऱ्याला जी पूजा करायची आहे ध्यानस्थ त्यावेळेला तुम्हाला बाहेर थांबावं लागेल असं सांगून नवऱ्याला बाहेर थांबवलं जायचं आणि पीडित महिलेला आतमध्ये ठेवलं जायचं। आलेला हा सगळा प्रकार एफआयआर मध्ये समोर आलाय। आता उत्सुकता आहे ती आणखीन कोण कोण पीडिता या कॅप्टन खरात भोंदूबाबाच्या विरोधात एफआयआर दाखल करतायत आणि हा संपूर्ण प्रकार या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश होतोय। धन्यवाद किरण या सगळ्या अपडेट बद्दल। याच संदर्भातली आणखीन एक मोठी बातमी, भोंदूबाबा कॅप्टन खरातचे आणखीन काही फोटो आता समोर आले। महिलांसोबत अश्लील कृत्य करतानाचे खरातचे फोटो हे समोर आलेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। कॅप्टन खरात आणि त्याचे सगळे कारनामे आता एक एक करून समोर येत आहेत। अश्लील कृत्य करत असतानाचे खरातचे सगळे फोटो हे समोर येत आहेत। आपण कॅप्टन आहोत, आपल्यावर विश्वास ठेवा। ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्राचा वापर करून साध्या भोळ्या बायकांना त्यांना भविष्याची भीती दाखवून या कॅप्टन खरातनं कसा गंडा घातला याचा सगळा पर्दाफाश आता समोर होतोय।